सर्व्हिस एक्सपो मध्ये सगळ्यात महत्वाचं आकर्षण जे ठरलेलं आहे आय लव कोपरगाव या ठिकाणी सुरुवातीलाच लिहिण्यात आलेलं आहे. तसेच या ठिकाणी प्रेक्षकांसाठी खास त्यांनी कोपरगावकरांसाठी एक मोठा महत्वाचा विषय मांडलेला आहे की भारताचे 7 जे आश्चर्य आहेत अर्थात ताजमहल असेल, कोणार्क मंदिर असेल, त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी हम्पी विजयनगर साम्राज्य जे आहे त्याचं अवशेष असतील, स्वर्ण मंदिर असेल, त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी स्वर्ण मंदिर आहे, त्याचबरोबर कोणार्क सूर्य मंदिर देखील या ठिकाणी पुढं आहे. ह्या सगळ्या ज्या भारतातील 7 महत्वाचे जे स्थळ आहेत त्याचं देखील मांडणी अगदी सुरेख या ठिकाणी एक्सपो 2026 मध्ये मांडण्यात आलेली आहे. यामध्ये त्यांनी माहिती देखील दिलेली आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करत आहे की सूर्य मंदिर असेल, त्याचबरोबर जे एखादी 7 अजूबे जे आहेत त्याची माहिती देखील, खजुराहोचे मंदिर असेल याची माहिती देखील या ठिकाणी दिली आहे, जेणेकरून कोपरगावकरांना या ठिकाणी हे 7 अजूबे जे आहेत हे नालंदा विद्यापीठ जे आहे त्याचं देखील या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यामध्ये आणि त्या 12व्या शतकामध्ये अखेरीस ते त्या खिलजीच्या आक्रमणामुळे हे महान विद्यापीठ नष्ट झालेलं आहे त्याची देखील अधिकृत माहिती या ठिकाणी कोपरगावकरांसाठी या एक्सपो मध्ये ठेवण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्वाचं जे आहे की या ठिकाणी गोमटेश्वराची मूर्ती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला 7व्या नंबरला या ठिकाणी बघायला मिळते आहे. आम्हाला आपल्याला हे दाखवायचं आहे की एक्सपो 2026 मध्ये सर्व जाती धर्माचा उल्लेख या ठिकाणी कोपरगावकरांसाठी या ठिकाणी लायन्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये ताजमहल पासून तर तुम्ही शेवटी बघितलं असेल की गोमटेश्वराची जी काही मूर्ती आहे त्यापर्यंत 7 अजूबे आणि 7 आश्चर्यचकित असलेले पर्यटन स्थळाची या ठिकाणी व्यवस्थित मांडणी या एक्सपो मध्ये करण्यात आली आहे. च्या माध्यमातून कोपरगावची जी व्यापारपेठ आहे त्यामध्ये अधिक भर यावर्षी पडलेली आहे. कोपरगाव शहरातील बिल्डर्स असतील, प्लॉट विक्रेते धारक असतील, रिअल इस्टेट बिझनेस करणारे जी काही संघटना आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी यावर्षी स्टॉल लावण्यात आलेला आहे. यामध्ये कोपरगावकरांसाठी कमीत कमी या ठिकाणी गुंतवणुकीमध्ये उत्कृष्ट प्लॉटिंग या ठिकाणी मिळणार आहेत, बंगलोज आहेत, रेसिडेन्शियल स्वप्न जे आहे माझं स्वप्नातलं घर कसं असावं किंवा स्वप्नातलं घर पूर्ण होण्याच्या दृष्टीने या ठिकाणी कोपरगावकरांसाठी हे खुले दालन या ठिकाणी एक्सपो 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. यामध्ये तुम्ही माझ्याबरोबर बघू शकता की मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हे सगळे स्टॉल जे आहेत ते सगळे बेडिंग असोसिएशन जे आहे त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे आणि याचा आज 4था दिवस आहे एक्सपो मध्ये आणि विशेष आहे की कशी रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी मिळते आहे, लोकांचा प्रतिसाद कसा असेल आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कोपरगावकर कसे बघतायत. नमस्कार. सगळ्यात महत्वाचं आपली ओळख या ठिकाणी सांगायची आहे. जिनेंद्र राजेंद्र धाडेवाल असं माझं नाव आहे. जेडी बिल्डर्स अँड इंटेरियर, स्टॉल नंबर 12 and 13 असं आहे तिथे. तर क्रेडा आयोजित प्रॉपर्टी बिझनेस एक्सपो लायन्स अँड लिओ क्लबने पण हे आयोजित केलेलं आहे. तिघांच्या सहयोगाने या ठिकाणी प्रॉपर्टी एक्सपो 5 दिवसाचा आयोजित करण्यात आलेला होता. त्यात आज हा शेवटचा दिवस आहे आणि अतिशय अप्रतिम असा प्रतिसाद आम्हाला नागरिकांकडून भेटलेला आहे. आज युवा उद्योजक म्हणून मी या ठिकाणी ओळखला जातो कोपरगावात. गेल्या मागच्या 3 वर्षापूर्वी आपण कोपरगावात फर्म चालू केली होती जेडी बिल्डर्स अँड इंटेरियर या नावाने. तर 3 वर्षात अतिशय अप्रतिम अशा आम्ही 15+ लॉक अँड की प्रोजेक्ट कोपरगावात केलेले आहेत. 10+ इंटेरियर साइट्स आम्ही या ठिकाणी कम्प्लीट केलेल्या आहेत आणि तसेच या एक्सपो मध्ये आम्ही सर्व कोपरगावकरांच्या नागरिकांसाठी एकदम अतिशय रिझनेबल रेटमध्ये ओनली ॲट 26 लाख रुपीज मध्ये लक्झरियस रो बंगलो या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेला आहे. अतिशय प्राईम लोकेशनवर शिक्षक कॉलनीवर या ठिकाणी शिक्षक कॉलनीमध्ये या ठिकाणी आपण लॉन्च केला होता. जस्ट रिसेंटली लॉन्च केलेला हा प्रोजेक्ट आहे, तुम्ही मागे बघू शकता. आणि गेल्या 5 दिवसात नियर अबाउट 700 to 800+ इन्क्वायरीज आम्हाला या संदर्भात आलेल्या आहेत. आणि नक्कीच कोपरगावकर असेल किंवा आजूबाजूतील परिसरातील जे काही रहिवासी आहे त्यांचा अतिशय अप्रतिम असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी भेटतोय. विशेष आहे की आपण 4 दिवस या ठिकाणी स्टॉल लावलेला होता, अर्थात कोपरगावातल्या सगळ्याच बिल्डरांनी या ठिकाणी लावला. तुमचा हा 4 दिवसाचा अनुभव कसा आहे की सुरुवात आपली कितीपासून झाली होती की आता ग्रामीण भागातले सगळे
नागरिक या ठिकाणी असतात. आता आपलं समजा प्लॉटिंग असेल किंवा ब्लॉंगोज असेल, सुरुवातीची लेंथ कमीत कमी किती आहे आणि जास्तीत जास्त कशी आहे? आता 26 लाख रुपये आम्ही एकदम रिजनेबल रेंज या ठिकाणी रो बंगलो साठी 3 BHK रो बंगलो या ठिकाणी आम्ही देत होतो. आणि नियर अबाउट भरपूर असे प्रोजेक्ट मी कम्प्लीट केलेले होते, जे तुम्ही इथे लावलेले बघू शकता. मेक विथ मटेरियल टंकी प्रोजेक्ट ज्याला म्हणतो आपण ते घेतो. त्याचे भरपूर सारे इन्क्वायरीज या ठिकाणी आलेले आहे. काही काही जणांनी प्लॅन एस्टिमेट साठी आम्हाला टोकन अमाऊंटही दिलेली आहे. तुम्ही आमचं प्लॅन वगैरे काढून सर नक्कीच पुढे घराच्या कन्स्ट्रक्शन साठी आपण प्रोसेसिंग मध्ये त्यांचं वर्किंग आहे. आणि अतिशय अप्रतिम असा प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांकडून भेटतोय. नक्कीच ह्या एक्सपोमुळे आमचा जो काही बिझनेस आहे तर त्याच्यात रेव्हेन्यू ग्रोथ असेल किंवा आपण जे काही म्हणतो एक व्यवसायात जी काही वाढ झाली पाहिजे, एक मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वगैरे ऑल दिस थिंग्स या फुलफिल होत आहे. म्हणजे एक्सपोमुळे तुमचं मार्केट या ठिकाणी याच्यामध्ये गेलंय, मार्केटिंग झालेली आहे असं तुमचं म्हणणं आहे. एक्सपोचा 100% तुम्हाला फायदा झाला. ओके. आणि एक्सपो मधून तुम्हाला व्यापाराला व्यवसायाला नवचेतना मिळाल्याचं असं तुमचं म्हणणं आहे. आणि माझ्यासारख्या नवउद्योजकांना हे जे काही प्लॅटफॉर्म्स असतात हे अतिशय अप्रतिम असतात. आणि जिथे आपल्याला एक आपली जी काही फर्म असते किंवा जे काही आपल्याला एक्सप्लोअर करायचंय, जे काही तुम्ही करताय ऍट अ वन टाइम अतिशय मोठ्या प्रमाणात नागरिकांना सांगता येतं. आणि सर्व गोष्टी जसं सांगायला गेलं की जे काही आम्ही प्रोजेक्ट लावलेले होते कोपर गावात, ज्या काही बाकी सर्व गोष्टी होत्या किंवा एक लॉन्च केलेलं होतं, मार्केटिंगला खूप अवघड जातं, पण ह्या प्लॅटफॉर्ममुळे अतिशय सोयीस्कर असं झालेलं आहे. नक्कीच क्रेडाई कमिटी असेल, लायन्स लिओ क्लब असेल, सर्वांचेच आभार मानेल. आणि नक्कीच आज शेवटचा दिवस आहे. स्टॉल नंबर 12 and 13 जेडी बिल्डर्स अँड इंटेरियर्स असं नाव आहे माझं. नक्कीच सर्वांना थँक्यू. निश्चितच आपल्या बरोबर या ठिकाणी क्रेडाईच्या माध्यमातून बिल्डर्सचा स्टॉल या ठिकाणी लावलेले जे उद्योजक आहेत तर त्यांनी माहिती दिली की एक्सपो माध्यमातून मार्केटिंग पण करणं सोपं झालेलं आहे, लोकांपर्यंत पोहोचणं देखील सोपं झालेलं आहे. आणि आमच्या बिझनेसमध्ये या ठिकाणी निश्चितच वाढ होत असल्याची समाधानकारक भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. लायन्स लेनेस लिओ क्लब ऑफ कोपरगाव व क्रेडाई कोपरगाव कर्मवीर शंकररावजी काळे साहेब उद्योग समूह तसेच एक्सपो 2026 बिझनेस प्रॉपर्टी एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव 2026 आयोजन या ठिकाणी चालू आहे. संजीवनी असेल, स्मार्ट वर्मा असेल, गोदावरी दूध असेल, समता पतसंस्था असेल, या प्रायोजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी 2026 एक्सपोचं या ठिकाणी आयोजन आहे. आणि आपण बघत असाल की या ठिकाणी खाऊगल्ली जी आहे ती पूर्ण आलेली आहे. या ठिकाणी यावर्षी या स्वाद घेणाऱ्या खास खवय्यांसाठी एक विशेष उपक्रम या ठिकाणी एक्सपो 2026 मध्ये करण्यात आलेला आहे. या ठिकाणी जळगाव असेल तसेच महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आपली पदार्थांची खासियत घेऊन या ठिकाणी स्टॉल आलेले आहेत. आणि आपण या ठिकाणी पाठीमागे देखील बघू शकता की पूर्णपणे नागरिक जे आहेत, कोपरगावकर जे आहेत, ती आपला आनंद या ठिकाणी खवय्यांचा घेत आहे. आणि यावर्षी जो एक्सपो आहे 2026चा याने एक अनोखं रेकॉर्ड ब्रेक केल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला आयोजकांकडून मिळालेली आहे. पुढे घरातील फर्निचर असेल, कपडे असतील, दागिने असतील, शेती असेल, या सर्व पूरक वस्तूंसाठी या ठिकाणी एक्सपो मध्ये या ठिकाणी कमी दरामध्ये आणि उच्च प्रतीचं या ठिकाणी साधन घेण्याचं ठिकाण या ठिकाणी उपलब्ध कोपरगाव मध्ये असल्याने या ठिकाणी कोपरगाव मध्ये खूप गर्दी या ठिकाणी अलोट गर्दी कोपरगावकरांची पाहायला मिळालेली आहे. इथे एक्सपो मध्ये स्टॉल लावून दिल्याबद्दल, संधी दिल्याबद्दल पहिले सर्वप्रथम आभार मानतो. आणि आम्ही इस्कॉन तर्फे हा स्टॉल लावलेला आहे आणि गेल्या 4 दिवसापासून याची मागणी खूप वाढत आहे. आणि आमच्याकडे भरपूर इस्कॉनशी रिलेटेड भरपूर सारे आध्यात्मिक ग्रंथ आहेत. आणि सर्व ग्रंथामध्ये एकमेव भगवद्गीतेचा संदेश दिलेला आहे. कारण की आजकाल लोकांमध्ये मोठमोठे ग्रंथ वाचण्याची एवढी क्षमता या शक्ती एवढा समय राहिलेला नाही. तर आम्ही खूप सारे ग्रंथ अलग अलग व्हरायटी विविधतेमध्ये आम्ही इथे प्रस्तुत केलेले आहे, जेणेकरून सर्वांना लाभ घेता यावा आणि एकदम सोप्या भाषेत आणि सर्वांना समजेल अशा भाषेत हे ग्रंथ आहे. तर सर्वजण याचा लाभ घेत आहेत. आणि आज
आज 5वा दिवस आहे, तर आज रविवार सुद्धा आज भरपूर गर्दी वाढलेली आहे आणि खूप जणांनी हा ग्रंथ घरी घेऊन गेलेले आहेत. सगळ्यात जास्त मागणी किंवा सगळ्यात जास्त विक्री झालेला ग्रंथ हरे कृष्ण. तर सर्वात जास्ती भगवद्गीता हा ग्रंथाची मागणी वाढलेली आहे. तर आम्हाला आणखीन ग्रंथ आम्ही घेऊन आलेलो आहे. हरे कृष्ण. सर्वप्रथम मी क्रेडाईचे स्टॉल्स बघितले. कोपरगाव मध्ये एवढे कन्स्ट्रक्शन सुरू आहे याची कल्पना पण नव्हती. ते आज प्रत्यक्षरित्या आल्यावरती पाहायला मिळाले. त्याचबरोबर माझा आवडीचा विषय आहे पेटचा. माझ्या घरी 3 पर्शियन कॅट आहेत, ते देखील बघण्यासाठी मी आलेलो आहे. फार आनंद झालेला आहे. या पाळीव प्राण्यांच्या स्टॉल मध्ये अनुभव काय तुम्हाला दिसतं का? बघत असताना काय सर्व काही अनोखच आहेत, कारण मागच्या वर्षी हे नव्हता. पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व पेट ठेवलेले आहेत. नमस्कार. तर मित्रांनो, हा जो तुम्हाला दिसतोय हा सरडा नाही, हा रेप्टाईल कॅटेगरी मधला इग्वाना आहे. जर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की हा सरड्यासारखा दिसतो म्हणजे हा सरडा, तर नाही. तर हा सरडा नाहीये. आणि याच्या साईज वरती जाऊन तुम्ही काय एक विचार करशाल की हा व्हेजिटेरियन आहे की नॉन व्हेजिटेरियन आहे. साईज नुसार सगळेजण विचार करतील की हा नॉन व्हेज खात असेल, तर बिलकुल नाही. हा प्युअर व्हेजिटेरियन आहे. हा फळ खातो, आपले पालेभाज्या ते खातो. त्याचं उत्पत्ती जे आहे, त्याचं आपण ओरिजिन जे म्हणतो ती वॉशिंग्टन मधनं झालेली आहे. ते ब्रीड होत आपल्याकडे आलेले. तर हा इम्पोर्ट केलेला आहे. हा मुंबईमध्ये आपल्या क्लायंटकडे होता आणि आपण त्यांच्याकडे मागवलेला आहे. तर याचं मूळ कारण आपलं इथं आणण्याचं एवढंच आहे की आपल्या लोकांना माहिती झाली पाहिजे की हे नेमकं काय आहे, जेणेकरून त्यांचं एक मिसकन्सेप्शन दूर होईल की असे देखील काही पेट्स असतात जे डॉग्स आणि कॅटच्या व्यतिरिक्त आहे. आता याचं जे फूड असतं ते फूड मी तुम्हाला जर सांगितलं, याला वॉर्म टेम्परेचर मध्ये ठेवावं लागतं. हा कूल टेम्परेचरचा नाहीये. याचं लाईफ स्पॅन 20 वर्ष असतं. आणि त्याची साईज जी आहे, जी आपण लेंथ म्हणतो, ती 7 फुटापर्यंत वाढते. याचं वजन कमीत कमी 7 ते 10 किलो पर्यंत वाढू शकतं, जे तुमच्या काळजीनुसार असतं. हा जो आहे याला हात लावला किंवा कशा पद्धतीने केलं तर हा विषारी बिलकुल नाहीये. हा वाईल्ड मध्ये असतो. तो तुम्हाला चावला तरी काही होत नाही. तर जो आपण पीस आणलेला आहे तो टेम्ड आहे. टेम्ड म्हणजे त्याला आपण व्यवस्थित ट्रेनिंग दिलेली आहे, जेणेकरून फक्त तो आपल्याला हातावरती किंवा अंगावरती आला तर तो चावणार नाही किंवा त्याचा काही आपल्याला त्रास होणार नाही. प्रथमतः सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. गेल्या 11 वर्षापासून एक्सपो चालू आहे आणि 2 वर्षापासून क्रेडाईनी पण एक्सपोत भाग घेतला. त्यामुळे नागरिकांची फार मोठी सोय झाली, कारण विविध प्रकारचे स्टॉल्स सगळे एकाच जागी बघायला मिळाले आणि दिवसेंदिवस त्याचा प्रतिसाद वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना पण प्रॉपर्टी असेल किंवा घरासाठी काही ट्रॉलीज असतील किंवा इतर काही खरेदी करायचं असेल तर त्याचं एक टेक्निकल नॉलेज इथं मिळत आहे. आणि बऱ्याचदा आपण ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळी एवढी माहिती मिळत नाही, पण इथं प्रत्येकाला आपल्या सगळ्या ज्या अडी अडचणी आहेत त्यांचे प्रश्न विचारून आपल्याला त्याची माहिती मिळते. त्यामुळे नागरिकांची फार मोठी सोय झालेली आहे आणि इथून पुढे याचा प्रतिसाद असाच वाढत जाणार आहे. तर या एक्सपोच्या निमित्ताने मी लायन्स, लिओ, लिनेन्स त्याचप्रमाणे क्रेडाईच्याही सर्व सदस्यांना खूप खूप शुभेच्छा देतो का या एक्सपोमुळे आपल्या शहराच्या जडणघडणीत आणि प्रगतीमध्ये फार मोठा सहभाग आहे. तर त्यांनी इथून पुढे असेच चांगल्या पद्धतीने एक्सपोचं नियोजन करावं. त्याला मी आमच्या नगरपालिकेकडून असेल, आमच्या संजीवनी उद्योग समूहाकडून, वैयक्तिक माझ्याकडून जी काही मदत लागेल ती आम्ही पूर्ण करण्यास तयार आहोत. आणि पुन्हा एकदा सर्व मेंबर्सला खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षको नमस्कार. एक्सपो 2026 मध्ये या ठिकाणी पाळीव प्राण्याचे जे काही स्टॉल लावलेले आहेत त्या स्टॉल वरती अनोखं आकर्षण जे आहे ते या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये आज पहिल्यांदाच 2026 मध्ये या एक्सपो मध्ये विशेष आकर्षण ठरलं ते पाळीव प्राण्यांमध्ये असलेला जो प्राणी आहे त्या प्राण्याला बघण्यासाठी या ठिकाणी अलॉट गर्दी या ठिकाणी झाली आहे. त्या ठिकाणी कुत्रे असतील, मांजर असेल, ससा असेल, मासे असतील, या सर्वांनी या ठिकाणी कोपरगावकरांचं मन या ठिकाणी जिंकून घेतलेलं आहे. आपल्या बरोबर या ठिकाणी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे होते संदीप कोळी यांनी देखील आपली मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी या पाळीव जी युनिट आहे याच्यावरती देखील या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. त्याचबरोबर आपण कोपरगाव नगरपालिकेचे जे नगर अध्यक्ष आहेत परागजी संधान यांच्याबरोबर देखील चर्चा केली आहे. त्यांनी देखील या ठिकाणी एक्सपो 2026 मध्ये
एक अनोखं रोपटं या कोपरगावकरांसाठी एक आकर्षण असल्याचं देखील सांगितलेलं आहे. CNI महाराष्ट्र न्यूज साठी संपादक आम्ही शेख अहिल्यानगर.